Hello students, welcome to our channel Rise of Tutors. Here I am sharing along with you now next content of grammar and which is figures of speech. So if you like my content, subscribe and drop a like. Let's start. Here I am sharing to you along with Marathi as well as English. First of all, you must know what is called फिगर्स ऑफ स्पीच इन मराठी. आता मराठीमध्ये फिगर ऑफ स्पीचला काय बोलतात हे थोडंसं माहिती करून घ्या. तर फिगर ऑफ स्पीचला वाक्यालंकार असं बोललं जातं. अँड इट इज डिवायडेड इंटू 5 सेक्शन्स. फर्स्ट वन इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटी. सेकंड वन इज बेस्ड ऑन कॉन्ट्रास्ट डिफरन्स. थर्ड वन इज बेस्ड ऑन असोसिएशन और सब्स्टिट्यूशन. Fourth is based on construction or arrangement of words, and fifth is based on sound. So let's start which are included in every section. Now first of all, we have to start here to learn based on similarity. Students, तुम्हाला मी सांगितलं आता की फिगर ऑफ स्पीच 5 सेक्शनमध्ये 5 भागामध्ये डिवाइड झालेले आहेत. तर काही सारखेपणावर आधारित आहेत, काही कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभासावरती वेगवेगळ्या पद्धतीने डिफरन्सवरती विविधतेवरती आधारित आहेत. काही वाक्यालंकार हे तुम्हाला असोसिएशन किंवा सबस्टिट्यूशन, एकाला दुसरा सबस्टिट्यूशन जसं आपण बोलतो पर्याय म्हणून किंवा संबंधित असं काय, तर त्यावरती आधारित आहेत. नेक्स्ट आहे तो जी काही रचना असते शब्दांची किंवा अरेंजमेंट असते, कन्स्ट्रक्शन असते, रचना असते, त्याच्यावरती आधारित काही फिगर्स ऑफ स्पीच आहेत, वाक्यालंकार आहेत. आणि काही आहेत ते बेस्ड ऑन साऊंड म्हणजे आवाजावरती आधारित काही वाक्यालंकार दिसून येतील. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी हिअर फर्स्ट. आता बेस्ड ऑन सिमिलॅरिटी कोणतं आहे, सारखेपणावर आधारित वाक्यालंकार कोणते आहेत ते आपण पाहू. फर्स्ट वन इज सिमिली. इन इट फर्स्ट वन इज सिमिली. आता सिमिलॅरिटीवरती पहिला कोणता अलंकार येतो तर सिमिली. सिमिली हा अलंकार. सिमिलीला मराठीमध्ये काय बोलतात? सिमिलीला मराठीमध्ये उपमा बोललं जातं. उपमा. आता याची व्याख्या किंवा डेफिनेशन आपण इंग्लिशमध्ये कसं देऊ शकतो? अ कंपॅरिझन मेड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट काइंड्स विच आर अलाइक ॲट लिस्ट इन वन पॉईंट. इट इज कॉल्ड सिमिली. म्हणजेच काय बोललं जातं की दोन वेगळ्या प्रकारच्या गोष्टींची जेव्हा तुलना केली जाते, परंतु त्याबरोबर हेही बघितलं जातं की त्या दोहोंमध्ये एक तरी सारखी आहे. मग ह्यामध्ये सारखा हा शब्द वापरला जातो किंवा तशा प्रकारचा असा शब्द वापरला जातो, तेव्हा सिमिली किंवा उपमा हा अलंकार येतो. ओके, मग आपण एक एक्झाम्पल पण बघू. एक्झाम्पल, योगेश इज ॲज लाईक ॲज डॉंकी. बघा, योगेश गाढवासारखा आहे. योगेश इज ॲज लाईक ॲज डॉंकी. योगेश तर गाढव नाही आहे पण गाढवासारखा आहे. म्हणजे इथे सारखा शब्द आला म्हणजे काय झालं? उपमा केली आपण योगेशला गाढवाची. बरोबर. मग अशा पद्धतीने सिमिली हा अलंकार ओळखण्यात येतो. नेक्स्ट आहे मेटाफर. मेटाफर म्हणजे मराठीमध्ये काय बोललं जातं तर रूपक. मेटाफर म्हणजे रूपक. आणि त्याची डेफिनेशन काय आहे? मेटाफर इज अ फिगर इन विच देअर इज कंपॅरिझन ऑफ वन थिंग विथ अनादर विदाउट द वर्ड्स लाईक ऑर सो ऑर ॲज. द रिझेम्बलन्स इज इम्प्लाइड हिअर. थोडक्यात त्याचा मराठीत काय अर्थ येतो बघा. हा एक असा अलंकार आहे की वाक्यालंकार आहे की त्यामध्ये तुलना करताना अशाप्रमाणे, अशासारखे वगैरे शब्दाचा वापर केलेला नसतो. सारखेपणा सूचित केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, योगेश इज अ डॉंकी. ह्यामध्ये बघा डायरेक्ट योगेश गाढव आहे, इथे सारखा बिरका काहीही वापर केलेला नाही. अशा पद्धतीच्या अलंकाराला, वाक्यालंकाराला रूपक किंवा मेटाफर असं बोललं जातं. ओके, नेक्स्ट वन इज पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजे याला मराठीमध्ये आपण पर्सॉनिफिकेशनला साक्षात किंवा चेतनात्व रूप असं बोलतो किंवा मानवीकरण
अलंकार असंही बोललं जातं. चेतन गुणोक्ती अलंकार असंही बोललं जातं. तर ह्यामध्ये हा कसा ओळखायचा? तर इन दिस ऑब्जेक्ट्स विदाउट लाईफ आर स्पोकन ऑफ ॲज हॅविंग द क्वालिटीज ऑफ ह्युमन बिंग्स. कळलं म्हणजे काय? तर ह्यामध्ये निर्जीव गोष्टीसुद्धा मनुष्यासारख्या सजीव असल्यासारखं बोललं जातं. निर्जीव गोष्ट सजीव असल्यासारखी बोलली जाते तेव्हा पर्सॉनिफिकेशन हा अलंकार वापरण्यात येतो. कळलं का? म्हणजे एखादे बेजान कुठली वस्तू असेल, बेजान वस्तूमध्ये जान आणण्याचं काम असं बोललं जातं ना, तसं केलं जातं. एक्झाम्पल बघा, द वेव्ज बिसाइड्स देम डान्स्ड. म्हणजे त्याच्या पाठीमागे काय, लाटा नाचल्या होत्या. म्हणजे जोरात नाचले असतील तर लाटा नाचतात, म्हणजे लाटा सजीव असल्यासारखं इथं बोललं जाते. कळलं? अशा पद्धतीचे उदाहरणे ह्यामध्ये पर्सॉनिफिकेशन मध्ये येतील. नेक्स्ट वन आहे बेस्ड ऑन सिमिलॅरिटी वरती. नेक्स्ट वन कोणता येतो? तर ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? तर मराठीमध्ये ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे संबोधन असं बोललं जातं. इथे हाऊ टू डिफाईन इट? ॲपॉस्ट्रॉफी इज अ फिगर बाय विच द स्पीकर ॲड्रेसेस सम इनॲनिमेट थिंग. इनॲनिमेट म्हणजे काय? अनलिव्हिंग थिंग. पर्सन or some absent person as if he were absent. म्हणजे ह्याचं मिनिंग काय झालं? तर आपण इथे डायरेक्ट ॲड्रेस करतो, इथे ऑब्जेक्टला डायरेक्ट ॲड्रेस करतो ऑब्जेक्ट करता. ओके, तर याचं एक्झाम्पल काय बोलता येईल बघा. ओ फ्रेंड व्हेअर आर यू. ओके, ओ फ्रेंड व्हेअर आर यू. तर फ्रेंड हा ॲक्च्युअल काय आहे? लिव्हिंग थिंग आहे. ओके, पण व्हेअर आर यू हे जे संबोधन केलेलं आहे त्याला, हे संबोधन आपल्याला माहीत नाही तो कुठे आहे ते, ह्या अर्थी इथे तुम्हाला दिसून येते. ओके, म्हणजे डायरेक्ट ॲड्रेस टू ऑब्जेक्ट, तेव्हा हा ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच येतो. नेक्स्ट जो आहे फिगर ऑफ स्पीच तो बेस्ड ऑन कॉन्ट्रास्ट आता बघायचे आहेत. फर्स्ट वन बेस्ड ऑन सिमिलॅरिटी. देअर आर टोटल 4 जस्ट लर्न्ड. आता आपण बघितले ते बेस्ड ऑन सिमिलॅरिटी सारखेपणा आधारित जे 4 वाक्यालंकार आहेत ते बघितले. आता बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टवर कोणकोणते आहेत ते आपण वाक्यालंकार इथे बघणार आहोत. त्यामधला पहिला आहे अँटिथेसिस. अँटिथेसिसला मराठीमध्ये काय बोलतात? अँटिथेसिस म्हणजे विरोधाभास किंवा विकल्प असं बोललं जातं. डेफिनेशन काय? अ स्ट्राइकिंग अपोजिशन ऑफ कॉन्ट्रास्ट ऑफ वर्ड्स ऑर फिलिंग्स इज मेड इन द सेम सेंटेन्स. इट इज एम्प्लॉयड टू सिक्युअर एम्फसाइज. म्हणजे कॉन्ट्रास्ट जे काही शब्द आहेत किंवा मनातल्या भावना आहेत त्या तिथे आपल्याला विरोधाभासानं दाखवायच्या असतात सेंटेन्समध्ये, असं अँटिथेसिसमध्ये येतं. एक्झाम्पल, टू अर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह डिवाइन. अर ERR अर. ओके, म्हणजे अर म्हणजे काय? मिस्टेक करतो, जो चुकतो तो माणूस, पण चूक विसरणारा कुठली म्हणजे तरी अशी दैवी शक्ती असं बोललेलं आहे. चुकतो तो माणूस पण चूक विसरणार आहे ती कुठली तरी अशी दैवी शक्ती आहे. अशा पद्धतीने ह्यामध्ये अँटिथेसिस विरोधाभास करून सांगितला जातो. सेकंड वन वाक्यालंकार कोणता आहे बेस्ड ऑन कॉन्ट्रास्ट? तर तो आहे इपिग्राम. इपिग्राम डेफिनेशन काय होईल? इट इज अ ब्रीफ पॉइंटेड सेइंग ऑफन इन पोएटिकल फॉर्म, frequently introducing antithetical ideas which excite surprise and arrest attention, closely resembles a proverb. म्हणजेच यामध्ये मराठीमध्ये त्याला काय बोलता येईल? तर मराठीमध्ये इपिग्रामचे आता जे काही डेफिनेशन झाली त्याला असं बोलता येईल की बघा,
पोएटिकल फॉर्ममध्ये कवितामय काही रचना असतात, त्यामध्ये आपल्याला विरोधी करणाऱ्या काही आयडिया, कल्पना आहेत त्या सांगायच्या, पण त्या एकदम अशा सरप्राईज होणाऱ्या, आश्चर्यचकित असणाऱ्या किंवा आपलं लक्ष वेधून घेणाऱ्या अशा काही गोष्टी असतात. तर त्या गोष्टी या इपिग्राम ह्या वाक्यालंकारामध्ये सांगितल्या जातात. फॉर एक्झाम्पल, द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन म्हणजे त्या वडिलांचा मुलगा असं तिथे बोलले गेलेलं आहे. फादर ऑफ मॅन, चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. तर अशा पद्धतीने इथे म्हणजे एक्साइटली किंवा सरप्राईजली एखादं एक्झाम्पल इथे तुमच्या पुढे प्रेझेंट करून दाखवलं जातं. किंवा कोणतीही अदृश्य वस्तू असेल तर तिला दृश्य वस्तू म्हणून दाखवता येईल, असं ह्या पद्धतीने इपिग्राममध्ये तुम्ही एखादी अदृश्य वस्तू दृश्य म्हणून दाखवून सरप्राईज तुम्ही ते डायरेक्ट बोलू शकता किंवा एक्झाम्पलमधून लिहू शकता. त्यामधलाच बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टमधला थर्ड वन आहे वाक्यालंकार, तो आहे पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे काय तर विरोधाभास. पॅराडॉक्स म्हणजे काय? विरोधाभास. काय बोलता येईल इंग्लिशमध्ये? इन धिस अ ट्रूथ इज कन्वेड अंडर द फॉर्म ऑफ ॲन ॲपरंट ॲब्सर्डिटी ऑफ कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे काय तर जो काही विरोधाभास आहे ह्यामध्ये सत्य जे सांगितले जाते ते स्पष्ट विरोधाभासात सांगितले जाते. स्पष्ट विरोधाभासात सांगितले जाते. फॉर एक्झाम्पल बघा, ही इज द बेस्ट टीचर हू टीचेस नथिंग. म्हणजे जो शिक्षक काही शिकवत नाही तो सर्वात उत्तम शिक्षक. इथे बघा कसा विरोधाभास दिसून येईल. तर असे एक्झाम्पल ह्या वाक्यालंकारामध्ये येतात. नेक्स्ट फोर्थ येतो कॉन्ट्रास्टवर आधारित म्हणजे ऑक्सिमोरॉन. ऑक्सिमोरॉन मराठीमध्ये काय बोललं जातं तर एकापाठोपाठ एखादी विरोधी कल्पना एकापाठोपाठ विरोधी कल्पना. टू कॉन्ट्राडक्टरी क्वालिटीज आर प्रेडिकेटेड ॲट वन्स ऑफ द सेम थिंग. An adjective is added to a word of quite a contrary meaning. तर काय म्हणलं गेलं आहे? ऑक्झिमोरॉन ह्या वाक्यालंकारामध्ये एकाच वस्तूबद्दल दोन विरोधाभास दाखवणाऱ्या काही गुणधर्म आहेत त्याच्याबद्दल सांगितलं जातं. मग एखादे विशेषण ते विरोधाभास दाखवण्यास उपयोगी आणतात. एखादं विशेषणही विरोधाभास दाखवण्यासाठी उपयोगात आणतात. फॉर एक्झाम्पल बघा, ही इज ऑलवेज आयडली बिझी. म्हणजे काय? तो नेहमी आळसात गडबडीत असतो. आळसातच गडबडीत असतो असं म्हणजे उगीच निरर्थक गडबडीत असल्यासारखं यातून दर्शवते. निरर्थक गडबड त्याची चालू आहे. अशा पद्धतीने विरोधी कल्पना आपल्याला ह्या वाक्यालंकारामध्ये दिसून येते. ओके. नेक्स्ट बेस्ड ऑन कॉन्ट्रास्ट आयरनी. आयरनी म्हणजे काय? निंदा करणे, व्याज निंदा म्हणतात किंवा निंदा करणे असं. इट इज द यूज ऑफ वर्ड्स द नॅचरल मिनिंग ऑफ विच इज जस्ट द अपोजिट ऑफ व्हॉट इज डिझायर्ड टू बी एक्सप्रेस्ड. म्हणजे समजा निंदा करायची आहे तर निंदा करताना अशा शब्दाचा वापर केला जातो की ज्यांचा स्वाभाविक अर्थ जे काही म्हणायचं आहे त्याच्याबरोबर विरुद्ध असतो. कळलं? त्याच्याबरोबर विरुद्ध असतो. फॉर एक्झाम्पल सांगते, म्हणजे आउट ऑफ लार्जनेस ऑफ हिज हार्ट ही गेव द पुअर वुमन अ पीस. म्हणजे काय? त्याचे हृदय किंवा त्याचं मन इतकं विशाल होतं की त्याने त्या गरीब बिचाऱ्या स्त्रीला एक पैसा दिला. त्याचं मन एवढं काय होतं? विशाल होतं की त्याने त्या गरीब बिचाऱ्या स्त्रीला एक पैसा दिला. ओके. म्हणजे अशा शब्दाचा वापर केला आहे की ज्याचा स्वाभाविक अर्थ जे काय म्हणायचं आहे त्याच्याबरोबर विरुद्ध येतो. रिच माणूस आहे, मन त्याचं विशाल आहे मेन म्हणजे, आणि त्या गरीब बिचाऱ्या स्त्रीला त्याने पैसा दिलेला आहे. नेक्स्ट बेस्ड ऑन कॉन्ट्रास्ट फिगर ऑफ स्पीच इज युफेमिझम. युफेमिझमला मराठीमध्ये काय बोललं जातं तर मंगल भाषित असं काही वाक्यालंकार. मंगल भाषित
is a figure of speech by means of which we speak in pleasing term or favorable terms of an unpleasing or bad thing. कळलं? म्हणजे की आपण एखादी आपल्याला जरी एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल तरी त्याला आपण आवडते किंवा आपण त्या गोष्टीशी सहमत आहोत, आपल्याला ते आवडते आणि ती चांगली आहे असं दाखवणं. तर हे काय बोललं जातं, याला मंगलभाषित अलंकार बोलला जातो. एक्झाम्पल बघा, यू आर टेलिंग मी अ फेरी टेल. यू आर टेलिंग मी अ फेरी टेल. फेरी FAIRY, फेरी टेल. आणि ब्रॅकेटमध्ये आपण ह्याला घेऊ शकतो लाय, LIE. म्हणजे त्यांनी फेरी टेल सांगितले, ॲक्च्युअल ते खोटं होतं. यू आर टेलिंग मी फेरी टेल, हे काय होतं, खोटं होतं, विरोधाभासात होतं, पण सांगितली तशी गोष्ट फेरी टेल असं इथे संबोधलं आहे. म्हणजे बोललं गेलेलं होतं की त्याने मला चांगली गोष्ट सांगितली. तर ते ब्रॅकेटमध्ये लाय दिलेलं आहे, त्यामध्ये बोलतोय तर चुकीचं बोलतो आहे, आपल्याला खुश करण्यासाठी असं वाक्य टाकलेलं आहे असं यातून कळून येतं. नेक्स्ट, बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टवरती 7th वन जो आपला वाक्यालंकार येतो त्याला बोलतात लैटोटिस. लैटोटिस यालाच मराठीमध्ये कटाक्ष अलंकार असं बोललं जातं. तर इट इज द यूज ऑफ निगेटिव्ह टू एक्सप्रेस अ स्ट्रॉंग ॲफर्मेटिव्ह ऑफ द ऑपोजिट काइंड. म्हणजे काय बोललं इथे, नकारार्थी वापर करून अत्यंत कडक असं होकारार्थी काही परंतु विरुद्ध असं दर्शवणं. होकारार्थी दर्शवणं पण विरुद्ध असं दर्शवणं. फॉर एक्झाम्पल, आय सेड यू आर नॉट शेक्सपियर. आय सेड यू आर नॉट शेक्सपियर. मी म्हणालो तू शेक्सपियर नाही आहे. कळलं? नकारार्थीच वापर करायचा. आपण होकारार्थी असे विरुद्ध प्रकारचं काहीतरी दर्शवतो कडक असं. ह्या पद्धतीने एक्झाम्पल देऊ शकतो. किंवा ही इज नॉट अ डलर्ड, म्हणजे काय, तो ढ नाही आहे, तो ढ नाही. ह्या पद्धतीने लेटोटिसमध्ये ह्या वाक्यालंकारामध्ये एक्झाम्पल घेता येतील. नेक्स्ट, थर्ड सेक्शन, बेस्ड ऑन असोसिएशन ऑर सबस्टिट्यूशन. कोणकोणते ह्यामध्ये वाक्यालंकार येतात बेस्ड ऑन असोसिएशन आणि सबस्टिट्यूशनमध्ये? तर पहिला आहे सिनेकडोके. सिनेकडोकेला मराठीत बोललं जातं सिनेकडोके, SYNOCDOCHE. तर त्याला मराठीत बोललं जातं उपलक्षणे. तर काय त्याची डेफिनेशन होते, अंडरस्टँडिंग ऑफ वन थिंग बाय मीन्स ऑफ अनादर वेअर वन नाउन इज चेंज्ड फॉर अनादर ऑफ सिमिलर मिनिंग. अँड त्याच्यामध्ये काही उपलक्षण असतात. पार्ट फॉर द होल, बऱ्याच गोष्टीसाठी लहानसा भागाचा शब्द वापरायचा, किंवा होल फॉर द पार्ट, होल फॉर द पार्ट म्हणजे लहान भागांसाठी संबंध शब्द वापरायचा. मग समूहाचं एखादं प्रतिनिधित्व करणारं, थोडक्यात समूहाचं प्रतिनिधित्व करणारं एखादं आपण यामध्ये एक्झाम्पल सांगू शकतो. एक्झाम्पल काय असेल बघा, इंग्लंड ओन द फर्स्ट टेस्ट मॅच अगेन्स्ट इंडिया. म्हणजे इंग्लंडमधला एक खेळाडू नाही जिंकला तर त्याची होल टीम जिंकली. ओके, सो दिस इज सिनेकडोके. नाव नेक्स्ट, बेस्ड ऑन association or substitution, second is metonymy. Metonymy means, here one, an object is name of something which is associated with it, which is associated with it. एक्झाम्पल बघा, द टेबल फॉर द टीचर. कळलं का? म्हणजे काही ना काही त्या ऑब्जेक्टचा त्या व्यक्तीशी संबंध असतो. आता टेबल फॉर एक्झाम्पल टीचर करताच आहे, असे जे काही एक्झाम्पल असतात ते मेटॉनॉमीमध्ये येतात. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट आहे, ते पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इज द नेम ऑफ समथिंग विच इज असोसिएटेड विथ इट.
ओके, म्हणजे बेंच फॉर द जज किंवा द टेबल फॉर द टीचर, द क्राउन फॉर द किंग असे एक्झाम्पल यामधून सांगता येतील. नेक्स्ट वन बघा, नेक्स्ट फोर्थ सेक्शन बेस्ड ऑन इंटरोगेशन, कन्स्ट्रक्शन अँड अरेंजमेंट ऑफ वर्ड्स. त्यामधला फर्स्ट वन इज इंटरोगेशन. इंटरोगेशन यू अंडरस्टूड दॅट. इंटरोगेशन म्हणजे काय असतं तर अ स्टेटमेंट थ्रोन इन टू द फॉर्म ऑफ क्वेश्चन ऑर रेटॉरिकल इफेक्ट वेअर नो अँसर इज एक्सपेक्टेड. म्हणजे क्वेश्चनमध्ये जे प्रश्नामध्ये दिलेले असतात, क्वेश्चन केले जातात प्रश्न टाकून, किंवा रेटॉरिकल इफेक्ट म्हणजे काय तर रेटॉरिकल इफेक्ट म्हणजे आपण जेव्हा येस नो टाईप क्वेश्चन विचारतो ना, तशा पद्धतीचे जेव्हा क्वेश्चन विचारले जातात, तर असे जेव्हा दिलेले असतात त्याच्यामध्ये काही तुम्ही ॲन्सरची अपेक्षा करायची नाही, नुसतं क्वेश्चन टाकायचे, तेव्हा ते इंटरोगेशन वाक्यालंकारामध्ये येतं. प्रश्नार्थक वाक्यालंकार असं बोलू शकतो याला आपण. एक्झाम्पल, कॅन फ्लॅटरी सूद द डल कोल्ड इयर ऑफ डेथ. कोणतंही तुम्ही सिम्पल कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता. तर ह्यामध्ये हे सांगितलं, ह्याचं मिनिंग काय, स्तुती ही माणसाच्या वेदनांचे सांत्वन करू शकेल काय, असा एक्झाम्पल आलेला आहे. सिम्पल आहे. सेकंड वन बघा, बेस्ड ऑन इंटरोगेशन, कन्स्ट्रक्शन अँड अरेंजमेंट्स ऑफ वर्ड इज एक्सक्लेमेशन. एक्सक्लेमेशन म्हणजे काय, उद्गारवाचक वाक्यालंकार. आता त्यामध्ये बघा, द एक्सक्लेमेटरी फॉर्म इज यूज टू ड्रॉ greater attention to a point than a simple statement of it could do. म्हणजे तुम्हाला माहिती आहे उद्गारवाचक चिन्ह कसं वापरलं जातं किंवा इंटरोगेशन पण सोपं होतं. आता उद्गारवाचक तुम्हाला माहिती आहे, तर उद्गारवाचक शब्दयोगाने आपण एखादा कोणताही मुद्दा जेव्हा आपण लिहितो तर तो मुद्दा अधिक प्रभावी करतो आपण, म्हणजे प्रभावीपणे त्याकडे लक्ष खेचलं जातं, तेव्हा तो उद्गारवाचक चिन्ह वापरला जातो. बरोबर. एक्झाम्पल सांगते, व्हॉट अ ग्लोरियस सनसेट, आणि मग ते एक्सक्लेमेशन मार्क येतो. तर मग याचं मिनिंग काय होतं, काय उत्कृष्ट सूर्यास्त आहे. राईट. म्हणजे आपण त्याच्याकडे त्या एक्सक्लेमेशन मार्कने जास्त प्रभावी करू शकतो. ते येतं एक्सक्लेमेशन उद्गारवाचक वाक्यालंकारामध्ये. नेक्स्ट ह्यामधला थर्ड आहे तो क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे काय, पराकोटी. क्लायमॅक्स म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट म्हणजे हळूहळू उलगडत त्या मुद्द्याकडे आपण घेऊन जातो, त्याला क्लायमॅक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मूवी आपण बघतो, पिक्चर वगैरे बघतो, तर पिक्चरमध्ये आपल्याला शेवट काय असतो, तो म्हणजेच क्लायमॅक्स असतो. तर याचं एक्सप्लेनेशन मला इंग्लिशमध्ये बघा. इन दिस फिगर द सेन्स रायजेस बाय सक्सेसिव्ह स्टेप्स टू व्हॉट इज मोर अँड मोर इम्पॉर्टंट अँड इम्प्रेसिव्ह. म्हणजे आपण भावात हळूहळू उलगडत पूर्ण मुद्द्याकडे लक्ष देऊन प्रभावीपणे कसं ते मुद्दा आहे लास्टला ते पटवून सांगतो आणि ते प्रभावी ठरतो. फॉर एक्झाम्पल, ही केम फॉट अँड कॉन्कर्ड. तो आला, त्याने लढाई केली आणि तो जिंकला, ह्या पद्धतीने. किंवा आय स्माईल, आय लाफ, आय रोअर. मी मंद स्मित करतो, मी हसतो, असं थोडक्यात. ओके. सो नेक्स्ट वन, फोर्थ figure of speech is anticlimax. Anticlimax or bathos. Anticlimaxला बेथॉस पण बोललं जातं बघा. अँटीक्लायमॅक्स म्हणजे नीचता, क्लायमॅक्स म्हणजे पराकोटी. अँटीक्लायमॅक्स बरोबर अपोजिट येतं क्लायमॅक्सच्या, नीचता किंवा बेथॉस म्हणजे गांभीर्य. तर अपोजिट ऑफ क्लायमॅक्स अँड सिग्निफाईज अ ल्युडिक्रस डिसेंट फ्रॉम द हायर टू द लोअर. म्हणजे काय, आपण जेव्हा एक विरोधात त्या पराकोटीच्या म्हणजे क्लायमॅक्सच्या विरोधात जेव्हा एखादी हास्यास्पद अशी कोणती तरी अवस्था निर्माण होते आणि ती उच्च कोटीवरून एकदम खाली कनिष्ठ पातळीवर ती व्यक्ती उतरते, ते अँटीक्लायमॅक्समध्ये येतं. फॉर एक्झाम्पल बघा, ही लॉस्ट हिज वाईफ, हिज डॉग अँड 3 पेनी बीट. म्हणजे त्याने पत्नी, कुत्रा आणि किरकोळ नाणी गमावली. बघा, म्हणजे थोडक्यात वर्ण हास्यात अशी गोष्ट जेव्हा तेव्हा उच्च स्तरावर एकदम कनिष्ठ पातळीवरती उतरते. हे तुम्हाला ह्या एक्झाम्पलवरून लक्षात आलेलंच असेल. नेक्स्ट वाक्यालंकार ह्यामधला आहे तो हायपरबोल. फिफ्थ वन इज हायपरबोल. हायपरबोल आता म्हणजे काय तर अतिशयोक्ती. अतिशयोक्ती हे तुम्हाला मला वाटते बऱ्याच जणांना माहिती असेल. याचे डेफिनेशन काय येते, इट इज ग्रेटली एक्झागरेटेड स्टेटमेंट यूज्ड मेनली फॉर इफेक्ट बट नॉट मीन टू बी टेकन लिटररी.
म्हणजे बऱ्याच प्रमाणात असे आहेत की अतिशयोक्ती केली जाते आणि हे वाक्य योग्य तो परिणाम व्हावा म्हणून वापरले जाते. पण शब्दाचा त्याचा तसा अर्थ होत नाही. अर्थ करावा असं वाटत नसते, पण तो होऊन जातो. फॉर एक्झाम्पल, शी वेप्ट ओशियन्स ऑफ टीयर्स. आता शी वेप्ट ओशियन्स ऑफ टीयर्स हे अतिशयोक्तीने वाक्य तयार केलं. म्हणजे याचा अर्थ काय, तिच्या डोळ्यातून जणू काही अश्रूचं समुद्रच वाहू लागले. तिच्या डोळ्यातून अश्रूंचे समुद्र वाहू लागले. अशा पद्धतीने इथे एक्झाम्पल बोलता येईल. अतिशयोक्ती करून जास्त प्रमाणात एक्झाम्पल पुढे सांगितलं जातं. नेक्स्ट वन, 6th इज ट्रान्सफर्ड इफिटेट. ट्रान्सफर्ड इफिटेट म्हणजे काय, तर उपाधी विशेषण. An epithet is transferred from a word to which is properly belongs to some other word closely connected with it. म्हणजे हे जे उपाधी विशेषण आहे हे योग्य शब्दाऐवजी संबंधित दुसऱ्या शब्दाचा उपयोग करतं, तेव्हा त्याला ट्रान्सफर्ड इपिटेट किंवा उपाधी विशेषण म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, ही टॉस्ड फ्रॉम साइड टू साइड ऑन हिज रेस्टलेस पिलो. म्हणजे तो अस्वस्थ अशा त्या उशीवरून एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे वळत होता. तो अस्वस्थ उशीवरून एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे वळत होता. हे उपाधी विशेषण झालं. कळलं? योग्य शब्दायोगीच दुसऱ्या शब्दाचा उपयोग करतं असं. नेक्स्ट वन आहे फिगर ऑफ स्पीच इज टॉटॉलॉजी. 7th इज टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी म्हणजे पुनरुक्ती. यूज ऑफ अननेसेसरी वर्ड्स टू एक्सप्रेस द सेम आयडिया. म्हणजे निरर्थक शब्दांचा वापर करून तीच कल्पना सांगणं किंवा व्यक्त करणं. फॉर एक्झाम्पल बघा, प्युअर अडल्टरेटेड सनफ्लॉवर ऑइल इज अवेलेबल हिअर. म्हणजे कसं, शुद्ध भेसळ नसलेलं सूर्यफुलाचं तेल इथे उपलब्ध आहे. असं पुनरुक्ती करायची म्हणजे हे इथे सांगितलं जातं टॉटॉलॉजीमध्ये. म्हणजे निरर्थक शब्द वापर करायचा पण कल्पना व्यक्त करायची. थोडक्यात सनफ्लॉवर ऑइल प्युअरच द्यायचं, शुद्धच द्यायचं आहे, पण निरर्थक शब्दांचा वापर करून ते पुढे प्रेझेंट करणं. अनअडल्टरेटेड म्हणजे भेसळ नसलेलं वगैरे ह्या पद्धतीने. सो नेक्स्ट 5th सेक्शन विच इज बेस्ड ऑन साऊंड. बेस्ड ऑन साऊंडमध्ये आता कोणकोणते येतात वाक्यालंकार, तर त्यामध्ये फर्स्ट वन इज पन. PUN पन. पन म्हणजे काय बोललं जातं मराठीमध्ये, श्लेष वाक्यालंकार बोलतात किंवा मग शब्दांचा खेळ असंही म्हणलं जातं. इट इज प्ले अपॉन वर्ड्स म्हणजे शब्दांचा खेळ असं बोललं जातं याला. फॉर एक्झाम्पल बघा, लाईफ डिपेंड्स ऑन लिव्हर. आता इथे शब्दांचा खेळ करून कशा पद्धतीने खेळलं गेलं आहे बघा. इथे लिव्हर ॲक्च्युअली ऑर्गन ऑफ बॉडीला पण बोललं जातं आणि पर्सन लिव्हिंग हिज लाईफ डिपेंडिंग ऑन लिव्हर हेही म्हणजे दोन मिनिंगने इथं वापरण्यात येतं. बरोबर, म्हणजे शब्दांचा खेळ करून तिथे असं सेंटेन्स पुढे प्रेझेंट केलं जातं, तेव्हा हा श्लेष अलंकार पण येतो. नेक्स्ट वन बघा, ह्यामधला सेकंड वन बेस्ड ऑन साऊंड इज ॲलिट्रेशन. This consists of repetition of the same letter or syllable at the beginning of two or more words. Alliteration म्हणजे काय, यामध्ये काय असते तर त्याला आपण मराठीमध्ये अनुप्रास असं बोलतो. यामध्ये काय होते तर म्हणजे त्याच शब्दाचा किंवा अक्षराचा परत पुनराउच्चारण दोन अगर अधिक शब्दांच्या आरंभी केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, एलिट्रेशनमध्ये राऊंड अँड राऊंड द रग द रॉक
द रॅग्ड रास्कल्स रन. ह्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? त्या खडकाच्या भोवती ते बदमाश फिरत राहिले. आता यामध्ये बघा रिपिटेशन ऑफ सेम लेटर. आता सेम लेटर रिपिटेशन आर आर हे प्रत्येक तुम्हाला वर्डला रिपीट केलेलं दिसून येईल. ते 2 किंवा 2पेक्षा जास्त असं सेंटेन्समध्ये रिपीट केलेलं दिसून येतं, तेव्हा ॲलिट्रेशन हे होतं. 2 वेळेला किंवा 2पेक्षा जास्त वेळेला. पूर्ण सेंटेन्स भरून पाहिजे असं काही नाही, एक्झाम्पल दिले त्या पद्धतीने. पण 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा आलं की ॲलिट्रेशन किंवा अनुप्रास हा अलंकार येतो. नाव बेस्ड ऑन साऊंड थर्ड इज ऑनोमॅटोपोइया. ऑनोमॅटोपोइया म्हणजे काय तर अनुकरण करणं. It is the employment of words that imitate the sound or echo of the sense. म्हणजे ध्वनीच्या किंवा साऊंड आपण ध्वनीच्या साह्याने अर्थ निष्पन्न करणारी काव्यप्रतिभा ह्याला बोललं जातं अनुकरण वाक्यालंकार. फॉर एक्झाम्पल द थाउंडर म्हणजे ह्याला काय बोललं जातं सॉरी द थंडर रोअर्ड अँड द लाइटनिंग क्रॅश्ड. म्हणजे ढगांचा गडगडाट होत होता आणि काय तर विजा क्रॅश म्हणजे कोलाहल करत होत्या. ह्या मिनिंगने आपण इथे घेऊ शकतो. म्हणजे इथे साऊंड तुम्हाला जो आहे तो लगेच लक्षात येतोय. ते कशामध्ये येतं तर अनुकरण किंवा ऑनोमॅटोपोइया ह्या वाक्यालंकारामध्ये येऊन जातं. स्टुडंट्स, here our figures of speech are completed. So for watching me.